त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला। भारतीय पुरुष संघाने मैदानावरही पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं। दुबई इथे काल झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं। सलामीवीर साहिबजादा फरहान याने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानला आश्वासक सुरुवात करून दिली। 9व्या षटकात बिनबाद 84 धावसंख्या असताना गोलंदाज वरुण चक्रवर्तीने फरहानला 57 धावांवर झेलबाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला। त्यानंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सलग 2 गडी बाद करत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला। यावेळी फखर जमानने एक बाजू लावून धरली, मात्र वरुण चक्रवर्तीने त्याला 46 धावांवरच रोखलं। पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारेल असं चित्र असतानाच भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत एकामागोमाग एक असे पाकिस्तानच्या फलंदाजांना माघारी धाडलं आणि पाकिस्तानचा 19व्या षटकात 146 धावांवर डाव संपुष्टात आला। कुलदीप यादवने सर्वाधिक 4 गडी बाद केले। 146 धावांचं लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली। सलामीवीर अभिषेक शर्मासह कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे तिघेही स्वस्तात माघारी परतले। तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 20 अशी होती। यावेळी तिलक वर्माने सावध खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या। त्याला संजू सॅमसनने मोलाची साथ दिली। संजू सॅमसन बाद झाल्यावर आलेल्या शिवम दुबेने तिलक वर्माच्या साथीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत भारताला विजयाच्या समीप आणलं। शिवम दुबे 33 धावांवर बाद झाला। त्यानंतर रिंकू सिंगने विजयाचा चौकार लगावत भारताने 2 चेंडू राखत सामना जिंकला। नाबाद 69 धावांची खेळी करणारा तिलक वर्मा सामनावीर ठरला। भारताने 9व्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं। या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3 वेळा पराभूत केले। सामन्यातल्या विजयानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला आणि पुरस्कार समारंभ चषक न घेताच करण्यात आला। त्यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी खडेबोल सुनावत आशिया चषक स्पर्धेच्या पदकांसह चषक घेऊन जाऊ शकतात असं होत नाही। लवकरच भारताला पदकं आणि आशिया चषक परत केला जाईल अशी अपेक्षा सचिवांनी व्यक्त केली। दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्पर्धेतलं मानधन भारतीय सशस्त्र दल आणि पहलगाम हल्ल्यातल्या पीडितांना देण्याचा निर्णय घेतला आहे। भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सर्व स्तरांमधून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन केले। हे क्रीडांगणावरचं ऑपरेशन सिंदूर असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला। वो डाई मतलब करना ही था। इंडिया तो हार ही नहीं सकती बिल्कुल भी, और बहुत ही क्रिटिकल मैच था, बट हम लोग जीत गए। दैट्स बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट था और इंडिया को जीतना ही था। पाकिस्तान से तो हार ही नहीं सकते, कोई ऑप्शन